जय हिंद। आज आपण डे बाय डी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो ID जनरेट करण्याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत। डे बाय डी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो ID म्हणजे काय, तसेच डे बाय डी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो ID जनरेट करण्याची प्रक्रिया तुम्हाला कशी करायची आहे व ही प्रक्रिया करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओत मिळवणार आहोत। सुरुवातीला डे बाय डी म्हणजे काय याबाबत माहिती घेऊ। डे बाय डी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो ID होय। डे बाय डी हा एक अद्वितीय म्हणजेच युनिक ID आहे, जो मुक्त आणि दूरस्थ शिक्षण म्हणजेच ओपन डिस्टन्स लर्निंग व ऑनलाईन प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तयार करणे अनिवार्य आहे। डे बाय डीचा उद्देश हा आयोगाद्वारे मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांच्या मुक्त आणि दूरस्थ शिक्षण ऑनलाईन शिक्षणक्रम मध्येच विद्यार्थी प्रवेश घेत आहेत याची खात्री करणे आहे। विद्यार्थी आणि पालकांसाठी डे बाय डी प्राप्त असणाऱ्या संस्थांवर विश्वास ठेवणे सोपे होते। सरकार आणि UGC सारख्या नियामक संस्थांसाठी डे बाय डी असलेल्या संस्थांचा विद्यार्थ्यांचा डेटा व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे। आता आपण डे बाय डी जनरेट करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे QR स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकचा वापर करून डे बाय डी पोर्टलवर यावे। या व्यतिरिक्त गुगलवर डे बाय डी सर्च करून आलेल्या लिंकपैकी योग्य लिंकवर क्लिक करून डे बाय डी पोर्टलवर यावे। डे बाय डी पोर्टलवर आल्यानंतर होम पेज असे दिसेल। यात सुरुवातीला तुमचा ABC ID दाखवल्याप्रमाणे नमूद करायचा आहे। ABC ID नमूद केल्यानंतर एंटर बटनावर क्लिक करावे। ABC ID नमूद केल्यानंतर एंटर बटनावर क्लिक केल्यानंतर लगेचच खाली तुमची माहिती येते। ही माहिती तपासून घ्यावी। यात तुमचा ABC ID, जेंडर, जन्मदिनांक, नाव असेल। तसेच त्याखाली तुमचा रजिस्टर मेल ID व फोन नंबर नमूद करण्यासाठी रकाने दिले असेल। यात तुमचा आधार कार्डवरील तुमचा रजिस्टर मेल ID व फोन नंबर नमूद करायचा आहे। तुमचा रजिस्टर मेल ID व फोन नंबर नमूद केल्यानंतर चेक्स बॉक्सला क्लिक करून सबमिट बटनाला क्लिक करावे। सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर एका पॉपअप बॉक्समध्ये तुमचा जनरेट झालेला डे बाय डी दिसेल। तो तुम्ही नमूद करून घ्यावा। हा महत्त्वाचा असल्याने महत्त्वाच्या ठिकाणी लिहून ठेवावा। अशा प्रकारे तुमचा डे बाय डी जनरेट झालेला आहे। आता यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी डे बाय डी जनरेट केला होता परंतु आता त्यांना तो आठवत नाही, त्यासाठी देखील पुढील प्रोसेसचा वापर करून तुमचा पूर्वी जनरेट झालेला डे बाय डी मिळवता येईल। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे QR स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकचा वापर करून आपण डे बाय डी पोर्टलवर यायचे आहे। डे बाय डी पोर्टलचे होम पेज असे दिसेल। इथे आपल्याला आपला ABC ID एंटर करायचा आहे। एंटर झाल्यानंतर आपण एंटर बटनाला क्लिक करावे। यानंतर लगेचच खाली आपल्याला आपला डे बाय डी दिसेल। याचबरोबर आपल्याला आपले नाव, जेंडर व डेट ऑफ बर्थ दिसेल। अशा प्रकारे पूर्वीच जनरेट झालेला डे बाय डी तुम्ही मिळवू शकतात। ही होती डे बाय डी जनरेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया। डे बाय डी ही दूरस्थ शिक्षण
गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही प्रक्रिया काळजीपूर्वक बघून व्यवस्थितपणे करावी. धन्यवाद.